वारकरी संप्रदायाचा खांब, वारकरी संप्रदायाचा आधार. माणसाला जीवनामध्ये कोणाचा तरी आधार लागतो. आधार असेल तर जीवनाला धार आहे, नाही तर जीवन बोथट आहे, नाही का? बापाचा आधार नसेल तर आईचा आधार, नसेल तर मित्रांचा आधार, आणि कोणाचाच नसेल तर देवाचा आधार आहे. आणि हे कळण्याकरता कीर्तन महोत्सव आहे. माझं म्हणणं कळलं का? आधाराशिवाय मनुष्य जगू शकत नाही, नाही का? अवघड आहे. घरामध्ये आपलं कोणतरी वाट पाहतंय, आधार आहे. का रे निघालास? काय म्हणलं, आमचं कोण आहे वाट बघायला? म्हणून कोणीतरी घरामध्ये वाट बघायला असणं हे सुद्धा भाग्य लागतं. कारण बाहेरचे वाट लावतात, वाट बघणारे घरात असतात, घरात बसून वाट बघत असतात. लक्षात घ्या. तसं जीवनामध्ये आधार प्राप्त होणं, आधार शक्तीच्या अंकी वाढवेसी कौतुके, हृदयाकाश पल्लकी प्रिय देशी निज. आधार शक्तीच्या अंकी. किती बाळ रडत असेल, पण आईच्या मांडीचा आधार घेतल्याबरोबर ते बाळ शांत झोपतं. किती आधाराचं महत्व आहे. मला तर सध्या पावलोपावली जाणवतं. आता 84 चालू आहे. प्रत्येक पावलाला कोणाचा नाही कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. उजव्या हातात काठी असली तर डावा हात म्हणतो कोणीतरी धरायला ठेव. माझं म्हणणं कळलं का? हा, इथे अजून कोणाचा आधार लागत नाही. आलं का लक्षात? इथे लागत नाही, पण इथे ती देवाची कृपा आहे. कर्तृत्व नाही, ज्ञातृत्व नाही, काही मोठं कार्य केलंय असंही नाही. केला असेल तर अभिमान करावा. प्रभू जर करूनच घेत आहे तर अभिमान करायची गरजच काय? ही लीला कळण्याकरता कीर्तन लीला आहे, नाही का? कीर्तनामध्ये कुणाला भाग घेता येतो? मनापासून ज्याची इच्छा असेल त्याला. आणि मनापासून नसेल तर या, कालांतराने तुमचं मन तिकडे इकडे ओढेल. कीर्तनातलं भजन, कीर्तनातलं नामस्मरण, नाही का? सहज मलाही घडतंय आणि तुम्हालाही घडतंय, नाही का? हा महत्वाचा भाग आहे. प्रभूचं नाम घेण्याने कीर्तनामध्ये काय होतं? साध्या व्यक्तीचं नाव घेतलं तर काय होतं, नाही का? शेक्सपियर जरी म्हणाला व्हॉट इज देअर इन द नेम, पण इंग्लंडला गेल्यानंतर सगळे शेक्सपियरचं गाव बघून येतात, त्याचे टेबल बघून येतात, तो कसा लिहितो तो ते बघून येतात. किती वर्ष झाली जाऊन? आपण ज्ञानेश्वर महाराजांना जसं मानतो तसं इंग्रजी भाषे येणाऱ्याने शेक्सपियरला मानतात. इतकी उत्कृष्ट इंग्रजी त्याची. मग आता मला सांगा, नावात काय आहे? किंबहुना नावातच काहीतरी आहे, नाही का? नाव ऐकून तुम्ही कीर्तनाला आला. म्हणजे नावात काय आहे का नाही? हा, उत्सव कुणी केला? मोहळने. आहे का नाही नावात काय? नाही, म्हणजे मोहोळ या नावात काहीतरी मोहोळ आहे ना? मोह आहे ना? काय अहो, काहीतरी मोह आहे ना, असल्याशिवाय कसं घडतंय? घडू शकत नाही. काय हे लक्षात ठेवा की काहीतरी असावंच लागतं, नावामध्ये ताकद असावी लागते. काही काहीच्या नावामध्ये काहीच नसतं, हा भाग निराळा. पण काही काहीचे नाव असं आहे, घेतल्याबरोबर उद्धार. माऊलीचं नाव घ्या, जन्माचं कल्याण. जगद्गुरु तुकोबारायचं नाव घ्या, नाथ बाबांचं नाव घ्या. नुसतं नाव घेतलं तर जमतं. मी एक नेहमी आवडीने दृष्टांत देत असतो. काय मजा आहे. एखाद्या आमदाराचं नाव सांगितलं तर जो कारकून आपल्याकडे डुंकून बघत नाही तो बसायला खुर्ची देतो. का? का? नावात आहे ना काही. ज्ञानेश्वर महाराजांनी खांद्यावर पताक घेतली आणि वारी सुरू केली. त्या ज्ञानोबाराच्या मागे 10 लाख माणसं जात आहेत. काय नावात आहे?
आणि कौतुकाने सांगतात जरा मेजाशीत, आम्ही माऊलीच्या पालखी बरोबर आहे. वा 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 वा. आम्ही तुकोबारायच्या बरोबर आहे. अहो आम्ही पैठणला राहतो, आम्ही नाथांच्या बरोबर आहोत. बरोबर आहे, नाथांच्या बरोबर असणं महत्वाचं आहे. कारण अनाथाला सनाथ करणारा नाथ आहे. अनाथाला सनाथ करणारा नाथ आहे. सर्व समाज अनाथ होता. ना जगण्याचा अधिकार, ना संसाराचा अधिकार, ना परमार्थाचा अधिकार. पण माझे नाथ जन्माला आले. माऊलीचा अवतार म्हणजेच नाथबाबांचा अवतार. जे तत्वज्ञान माऊलीने आपल्या अवतारात सांगितलं ते आयुष्य कमी असल्या कारणाने किंवा लवकर समाधी घेतल्या कारणाने ते प्रत्यक्ष जगता आलं नाही. आणि ते जगण्याकरता आणि जगून दाखवण्याकरता नाथबाबांचा अवतार आहे. बरं का, हरिपाठात म्हणाले असोनी संसारी, पण नाही, जमलं नाही. अहो 16 वर्षापर्यंतच राहणार होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कल्पना आहे. काय आज पुण्याला काही वर्ष येतोय, सगळ्यांना माहिती आहे, सांगितलंय मी कित्येक वेळा. 16 वर्षी कार्य संपलं. ज्ञानेश्वरी झाली, अमृतानुभव झाला, हरिपाठ झाला, सगळं 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 संपलं. नाही म्हणले आता आम्ही जातो. जातो म्हटल्यानंतर निवृत्तीनाथाला दुःख झालं, काकांना दुःख झालं. मुक्ताई तांबरडा फोडून रडू लागली. ते म्हणले आता कशा करता राहायचं, नाही का, कीर्तनाला आहे तिथपर्यंत बसा, झाल्यावर उगीच बसून राहू नका. माणसं म्हणतील अहो झालं ना कीर्तन, जा ना आता आपल्या घरी. काय, एखाद्याच्या घरी गेल्यानंतर किती बसावं, त्यांनी जा म्हणे तोपर्यंत बसावं. आपल्या जाण्याची वाट पाहू नये. नाही, दोन्ही अर्थांनी लक्षात घ्या. नाही कळलं, घरातून जाण्याची वाट पाहू नये, तसं आपण जाण्याची वाट पाहू नये. असं जीवन जागावं. राहण्याची